मी गेलो होतो पोलीस स्टेशनला. हा तिथे एक मॅडम होती, ते म्हणली तू पोलीस स्टेशनला काय होणार नाही, तुझे पैसे भेटणार नाही, तू पोलीस कंप्लेंट केलं तर तो येईल आणि 10-20 हजार देऊन निघून जाईल, बर तुझे पैसे भेटणार नाही, तू दादाला फोन लाव, ते दादा तुझी मदत करतील. बर बर मॅडमने नंबर दिला का? हो. मी गेलो होतो पोलीस स्टेशनला. हा तिथे एक मॅडम होती, ते म्हणली तू पोलीस स्टेशनला काय होणार नाही, तुझे पैसे भेटणार नाही, तू पोलीस कंप्लेंट केलं तर तो येईल आणि 10-20 हजार देऊन निघून जाईल, बर तुझे पैसे भेटणार नाही, तू दादाला फोन लाव, ते दादा तुझी मदत करतील. बर बर मॅडमने नंबर दिला का? हो. चालेल ना चालेल. काय बोलतोय तो? तो माझा फोनच उचलत नाही, म्हणतो तो जेव्हा माझ्याकडे पैसे नाही, मी तुझे पैसे देऊन टाकले. अच्छा अच्छा. तो असं बोलत होता मागे पण हा. की तुमचे पेमेंट पूर्ण झालंय आणि तुमच्या कोण मामा की कोण होतं ना ते दोघ जण. चार कोणाचे पैसे, माझे ना माझे मामाचे ना माझे मामाचे पोरगाचे, तिघांचे पैसे नाही दिले त्यांनी. असं का? हा, खोटं बोलतोय तो म्हणतो चोरी झाली. ठीक आहे, मी म्हणतोय चोरी केली, पण ते मटेरियल घेऊन गेला, डेबिट नाही लागला तर पैसे द्यायला पाहिजे ना साहेब. हा ना बरोबर आहे. पण ते पैसे द्यायला तयार नाहीये. पुण्यासारख्या शहरामध्ये दादा खूप फ्रॉड होत असतात. तुम्ही प्रॉपर कुठले? सर मी पण एमपीच आहे. एमपी? हो. अच्छा अच्छा. मग मराठी चांगले बोलताय तुम्ही. मराठीच आहेत का? नाही ना साहेब, मी लय दिवस झाले, तर 9-10 वर्ष झाले साहेब मी राहतो इथं. अच्छा अच्छा अच्छा. चांगली गोष्ट आहे ना. महाराष्ट्रात राहून मराठी येणं खूप मोठी गोष्ट आहे ना. काही काहींना नाही जमत ते. बरोबर आहे साहेब. ठीक आहे. त्यात काही वाद नाही. मी असं सहज विचारलं. हो हो. चालेल चालेल. बघतोय मी. हो. काल काय तुकाराम जाधव साहेबचा पण फोन लावला होता तुमच्या ग्रुपमध्ये. हा ते म्हणले मी पाठवतो 2-3 पोरा, जेव्हा तुला टाइम असेल तर ते त्याला घेऊन जा आणि ते तुझ्या ते बघते ते काय आहे ते. बरं बरं. मग काही रिप्लाय आला नाही का? केलं की, रिप्लाय केले की त्यांनी. नाही नाही, म्हणजे काही रिप्लाय दिले नाही का? असं म्हणजे का पोर कधी काय हे करतोय? हा, त्यांनी रिप्लाय दिले की, ते म्हणले की मी तुम्हाला 2-3 माणसं देतो माझे पोरगे, हा हा. त्यांच्यासोबत जावा आणि ते करते ते बरोबर. चालेल ना. मग भाऊ आपले पुण्यामध्येच असतात. हा हा. हा हा. त्यांच्यासोबत जावा आणि मी पण बघतो त्याला दुसरा मार्ग लावतोय. चालतंय साहेब. चालेल. काय टेन्शन घेऊ नको. पोलीस मॅडमचं नाव काय? मॅडमचं जाधव मॅडम आहे ते. जाधव मॅडम का? पुण्यामधून? हो हो. चालेल चालेल. काय हरकत नाही. मी पण लावतो त्याला चांगला दुसरा मार्ग. तो ऐकत नाही ना. हा हा. आणि तर त्या भाऊंनी रिप्लाय दिला ना, त्यांना कॉल कर. हा. मग तुमचे पाय पडतो साहेब, माझे पैसे देवायला थोडं मदत करा. ते देत नाही. माझी बहिणीचे लग्न आहे 21 तारखेला. तो असा माणूस आहे की काय सांगू तुम्हाला. ठीक आहे ठीक आहे. काय टेन्शन नाही. ते मांजर चोदाला काही समजत नाही का? हा गोरगरीब माणसाची परीक्षा घेतोय. त्याला सांगतो तर तो म्हणतो हायकोर्टला जातो, हे करतो. अरे बरं, तुझ्या बाप काय माहिती ते असं तो काय मला करत नाही. त्या दिवशी त्याला मी चांगलं हे केलंय, पण तो नाटकं करतोय. तो तुम्हाला ना घाबरवतोय. हा. असं करण तसं करण. बरं, माझी काय चुकी आहे ते दाखव ना. मला त्याला बोलायचं पेमेंट मागितलं, म्हणून पेमेंट साठी कोणी हायकोर्टला जाते का? बरं, गुन्हा आहे का काम करून पेमेंट मागणं?
तेच ना, त्याला सांगितलंय की बाबा त्याला तू बोला जे- तुझ्या गांडीत नाही हायकोर्टला बघतो बरं. ठीक आहे साहेब, बघा जरा. चालेल त्या सर भाऊंना फोन कर हा. हो हो चालते साहेब, चालते. चालेल. हो हो.